नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. आज थोडी तब्येत जास्तच डाऊन झाली. वातावरण एकतर बदलतंय म्हणजे एकदम आता आता तर ऊन पडलंय, एकदमच पाऊस यायला लागतो. यामुळे थोडंसं हे झालंय. तर आज ना परत मम्मीने माझ्यासाठी काय-काय पाठवलंय. काय झालं, अक्षय आता शनिवार रविवार सुट्टी होती म्हणून घरी गेला होता. मग तो जाताना इथूनच म्हणजे थोडं लांब आहे. इथून पास करूनच पुढे जातो. मग मम्मी म्हटली, की त्याच्याकडून मी काय-काय पाठवते तिथं फक्त अनुपला घ्यायला सांग. मग खरं टाईम मॅच होते का नाही हे कन्फर्म नव्हतं आमचं. कारण हा ड्युटीवर असाल तर हा ड्युटीवर असेल तर मग जमलं नसतं आणि मला जायला ना मला तो रस्ताच कळत नाही कारण थोडंसं लांब पडतं. आणि इथले रस्ते मला तर अजिबातच कळत नाही. इकडून-तिकडून ब्रिज खालून आणि किती एक साथ इतके सारे रस्ते. त्यामुळे मग मी म्हटलं मला तर काही जमणार नाही. मग अक्षयची गाडी होती 9:30 वाजता आणि त्याला म्हणजे 5 वाजता ड्युटीला जायचं होतं आज. तर मग त्याचं जमतंय का नाही, मग आम्ही काय म्हटलं 9:30ला बसला तर 2-3 वाजेपर्यंत इथे येईल असं झालं होतं. पण अचानक त्याची ती गाडीच कॅन्सल झाली आणि त्याला 7:30ला तर निघायला लागलं. त्यामुळे इतकी गडबड झाली. तरी मम्मीनं काय केलेलं, थोडंफार रात्री बनवून ठेवलेलं लाडू वगैरे आणि सकाळी 4ला उठून मम्मीने आणि सायलीने बाकीची तयारी केली म्हणजे भाजी, भाकरी वगैरे सगळं बनवलं होतं. म्हणजे तेवढं तरी झालं. मम्मी म्हणत होती, पप्पा ओरडत होते, "कशाला एवढ्या लवकर उठलाय?" तरी मम्मी म्हटली, "नाही असू दे, थंड करून परत द्यायला पाहिजे, नाहीतर मग गरम-गरम भरला तर खराब होऊन जाईल." मग मम्मी आणि सायली 4ला उठल्या आणि सगळं केलं. 7:30ला तरी यांचा फोन आला. 7:30 पावणे 8ला, "असा-असा अक्षय गेलाय आणि अनुपला तेवढं काय पण करून घ्यायला सांग." मग मी म्हटलं, "आता एवढ्या लवकर गेलाय हा म्हणजे 11-12 वाजतील इथं पोहोचायला. एवढ्या टाईममध्ये त्याला जमेल, नाही जमेल, जमणार नव्हतं असं मला वाटत होतं." म्हटलं बघतो. पण मम्मीचं आणि सायलीचं दोघींचं "काय पण कर आणि सांग अनुपला की जायला." आणि सायली पण म्हणाली, "दीदी दादांना सांगा की जायला, घ्यायला एवढं मेहनतीने आम्ही केलंय." म्हणजे तिचं पण असं चाललेलं की आम्हाला सगळं मिळू म्हणजे जे बनवलं ना ते आमच्यापर्यंत पोहोचू द्या असं मम्मीचं आणि सायलीचं मत होतं. आणि मग आता म्हटलं आता काय होतं काय माहिती. तरी ना अक्षयला 12 वाजले पोहोचायला. मग हा केला ॲडजस्ट करून काहीतरी आणि गेला, घेतलं तिथं सामान सगळं आणि मग त्याला गाडी चेंज करायची होती. मग गाडीत बसून हा सामान सगळं घेऊन आला. मग ना म्हणजे असं म्हणजे असं भारी वाटत होतं की म्हणजे सायली पण असं म्हणत होते ना, की "दीदीचा दादांना सांगा, एवढं आम्ही बनवलंय" असं. फालतू गोष्टींवर मला रडू येतं, पण ही फालतू गोष्ट नाहीये. कारण म्हणतात ना, की माहेर आई-बाबानंतर भाऊ आणि भावजाईमुळेच राहतं. भावजय चांगले असेल ना, तर माहेर ते टिकतं, ते टिकतंच. तर असंच काय आणि असं नाहीये, की दोन्ही बाजूनी नाती चालायला लागतात. जर आता समजा ती चांगली मी वाईट वागले ना, तर ती का चांगले वागेल असं पण आहे ना. तर जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं ना, तेव्हा एक टेन्शन यायचं, की म्हणजे आपण ऐकतोच ना, की हां, नणंद अशी असते, नणंद तशी असते. म्हणजे असं वाटायचं ना, की हां, आपल्या वागण्यातून उद्या असं कोणी म्हणायला नको, की हां, ही नणंद अशी आहे, अशी वाईट आहे, तशी वाईट आहे. देवाला माहीत आता. पण आपण चांगलं वागायचा प्रयत्न करतोच. तसंच काहीच आहे. म्हणजे इतकं सकाळी तिने आग्रह करत होती, की "नाही दादांना सांगा घ्यायला," असं-तसं. त्यामुळे थोडं भारी वाटलं जरा सकाळी. असं तर नेहमी करतेच. पण आज ना जरासं म्हणजे गोंधळ होता ना, की फिक्स नव्हतं, की भेटेल आम्हाला, नाही भेटेल. पण नशिबाने भेटलं. मम्मी पण आता फोन आला होता तेच म्हणत होती.
बरं झालं मी देवाकडे हेच म्हणत होतं, की माझ्या 2 लेकरांना खायला मिळू दे असं तसं म्हणून. मी म्हणलं पोहोचलो. तर तिने मला इतकं काय-काय दिलं बनवून. म्हणजे तरी 4ला उठून दोघींनी इतकं काय-काय केलं. तरी गडबड झालीच 7 वाजेपर्यंत सगळं एवढं करून. दाखवते तुम्हाला. तर ना ह्याचे लाडू दिलेत. कळीचे लाडू थोडे बनवून दिलेत. एकाच डब्यात दिले होते. मी आता ते सेपरेट केले आणि थोडे ना रव्याचे लाडू दिलेत. मम्मी म्हणली, "अगं गडबडीत काय कशात भरलं ना ते लक्षातच आलं नाही." मी म्हणलं, "असू दे तेवढं तरी आलं खायला." थोडी भाकरवडी पण दिली आणि मेन ना मला भाजी भाकरी मम्मीनं बांधून दिले. गावाकडे असंच पहिला बांधून द्यायचे. तर ना थोडी खाल्ली पण मी आणि थोडी मी तशीच बांधून ठेवलेली. म्हटलं आता संध्याकाळी परत खायची. तर ना भाकरी भाकरी आणि ना मुगाची उसळ करून दिली मम्मीनं आणि जावयासाठी मासा फ्राय करून दिलाय. अक्षयला पण आणि अनुपला पण मासा भरपूर आवडतो. मटण पण करून दिलं होतं ह्या वेळेला. मी म्हटलं थोडंच दे कारण परत मला खाऊ वाटत नाही आणि मग मासा आणि मटण दोन्ही करून दिलं होतं आणि मुगाची उसळ. अक्षयला पण मुगाची उसळ जास्त आवडते. मम्मीनं ते करून दिलं. थोडंफार असं वरचं खायला गोल्यासाठी दिलं आणि शंकरपाळ्या पण करून दिल्यात ह्या वेळेला आणि हे सगळं गोलाचं खायला आहे. ते आम्ही लपवून ठेवलंय. म्हटलं ते ना दिलं ना ते एकदम तेच खाते. आताच तिचे जरा असं पोटात दुखायला लागलंय 2 दिवस झाले. त्यामुळे मग तिला हे काही दाखवलंच नाही. मी लपवून ठेवलं. आता ती खाली खेळायला गेले. मग म्हटलं तर व्हिडिओ करून घेऊ आणि सोनपापडी. तर इतकं काहीसं म्हणजे एवढ्या वेळात एवढं तरी दिलं. आज ना मी जेवण सुद्धा नाही बनवलं. म्हटलं आज मम्मी म्हणली सकाळी, "तू काय जेवण बनवू नकोस आज. तब्येत पण ठीक नाही आणि मी पाठवतो सगळं" म्हणते. मग भाकरी, भाजी सगळं पाठवलेलं. आता सकाळी थोडं खाल्लं. आता संध्याकाळी फक्त मी चपात्या करणार आणि मुगाची उसळ आहे. थोडासा भात लावायचा. बस इतकं सारं मम्मीने पाठवलं. तर हे होतं म्हणजे आता तिला कळालं ना, की इतक्यात होतंय सगळं आणि दोघांचा रस्ता एकच पडतो. त्यामुळे आता ती काय काय ना काय तर काय तर आता तो बघितला तर ह्या महिन्याभरातच 3रा टाईम झाला हा. कोणतरी आलं ना, तिचं काय मत आहे, की सेफली जावावं. मग 2दा तर ट्रॅव्हल्सनं पाठवलं होतं. ह्यावेळी आता अक्षय चाललेला. मग अक्षयकडून पाठवलेलं. मग अक्षय पण म्हणत होता, दाजींचा माझा टायमिंग नाही मॅच झालं तर मी काय एवढं सगळं घेऊन जाणार नाही. इ एवढं तो तरी काय कर त्याला वेगळं बांधून दिलं, मला वेगळं बांधून दिलं आणि इतकं ड्युटीमधून टाईम भेटत नाही खायला. मग मी म्हणले बघू काय होईल ते होईल. घेऊन जा. एकतर त्याला गडबड पण झाली होती. मग असं काहीसं अ, म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये तर मला मम्मीच्या हातचं काही खायलाच भेटलं नाही. मी सुट्टीला आलेलो, मला वाटतं राहिल्यावर 6व्या महिन्यात सुट्टीला आलो आणि 7वा लागायला तर मी पुन्हा गेलेलो. महिनाभर सुट्टी होती. त्यात पण सासरीच राहिलो. मम्मीकडे मला वाटतं 2-3 दिवसच गेलो. त्यामुळे असं मम्मीच्या हातचं काही खायला भेटलंच नव्हतं मला तेव्हा फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये. ह्यावेळी भरपूर भेटायला लागले मला. कारण राहिलं तेव्हा आपण त्यानंतर घरी पण गेलेलो दीड 1 महिन्यात. तेव्हा मम्मीकडेच राहिलं होतं बऱ्यापैकी मी. परत आता मध्ये गोल्याच्या वाढदिवसाला गेलो, तेव्हा पण थोडे दिवस राहिलेलो. आता ह्यावेळी तर बघू गणपतीत चालू आहे प्लॅनिंग जायचं. बघू सुट्टी भेटली तर. नाहीतर मग मी तर जायचंच म्हणते गणपतीत तरी मला जायचं आहे आणि असं अधेमध्ये तर काहीतरी पाठवत राहतेच मम्मी आणि सायली सुद्धा. तर आता बघू काय-काय होतं आणि शंकरपाळ्या पण खूप छान झाल्या त्यावेळेला. म्हणजे जास्त मला गोड आवडत नाही त्यामुळे मम्मीनं जास्त गोड नाही केलेल्या, मीडियम एकदम केल्यात. त्यामुळे मस्त आता मी खाल्ल्या. तर असं काहीसा हा आजचा दिवस होता. जेवणाला सुट्टी भेटली, मम्मीच्या हातचं खायला भेटलं.
भारी वाटलं. सायलीचं पण आज बघून जरासं इमोशनलच वाटलं. नाही तिचं पण मत राहिलं बसून नंतर दीदी काय तर खायचं जावा हे असं तसं आणि बघू आता गेल्यावर घरी कसं कसं मॅनेज होतं. म्हणा लागलोय गणपतीला जायचं सुट्टीला. खरं तेव्हा ना माझा 7वा संपेल मला वाटतंय 8वा लागेल असं काहीतरी होईल. मग बघू कसं होतं. असू दे देव आहे सोबत. जाणार घरी. बघूयात आता सुट्टी भेटते का देवकरो सुट्टी भेटावी. कारण अक्षय पण तेव्हाच येणार आहे घरी सुट्टीला म्हणजे 8 दिवस. त्यामुळे दोघांची पण चांगली भेट होईल. नाहीतर आता कसं ये जा नुसतं चालू आहे त्याचं. बघू आता. तर असं काहीसा होता हा माझा आजचा दिवस. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.